शिवाजी. शिवाई आईच्या नावावरून नाव ठेवलं शिवाजी. भागवतामध्ये एक असा पापी व्यक्ती होऊन गेला, आयुष्यभर पाप केलं, पण शेवटी पोराचं नाव नारायण ठेवलं, ते नाम मुखाला आलं नाही बाप. 12 वर्ष वाढी उभी आली, त्यामध्ये राजे कुठे आहेत आपले? आपल्या राजांना का मारतायत? आपल्या महाराजांना का मारतायत? पप्पा सोडवा ना, बघा ना तो नराधम आपल्या महाराजांवर कसे अत्याचार करतो. माझ्या दादांनो, आपल्या डोळ्यामध्ये जर काही खुपलं, कुसळ गेला आपल्या डोळ्यामध्ये, तर आपल्याला किती वेदना होतात. ज्या राजाच्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या घातल्या होत्या गरम, काय अवस्था झाली असेल आपल्या राजाची. कानात किडा गेला आपल्याला छोटासा, साधी मुंगी गेलेली सहन होत नाही. अरे जिवंतपणी ज्या राजाच्या कानामध्ये तापलेलं न वितळलेलं शिचं होतलं, काय अवस्था झाली असेल आमच्या राजाची. आपल्या शरीराला थोडंसं खरचटलं तर आपल्याला वेदना होतात. अरे जिवंतपणी भरीत सोलल्यासारखं राजाच्या अंगावरचं कातडं काढण्यात आलं. काय म्हणलं असेल छत्रपती शंभूराजेचा जीव. आपल्या नखाला नख काढता काढता थोडीशी जी बळी लागली, थोडंसं नख जर जास्त काढण्यात आलं ना, तर त्या दिवसभर आपला सगळा जीव त्या नखामध्ये जाऊन बसतो. अरे पकडीनं ज्या राजाची नख उपटून घेण्यात आली, काय अवस्था झाली असेल आमच्या शंभूराजेची. थोडा रक्ताचा थेंब जर खाली सांडला ना आपल्या शरीराचा, तर आपला सगळा जीव त्या ठिकाणी जाऊन बसतो. ज्या राजाला सगळं शरीर सोललं घेत, सगळं शरीर रक्तबंबाळ ज्या राजाचं झालं होतं, साखळीनं ज्या राजाला बांधलं होतं, कापलेल्या चिरलेल्या जागी थोडंसं मीठ जर लागलं आपल्याला तर जीवाची आगाग होते. सोललेल्या शरीराला ज्यावेळी मीठ चोळलं जात होतं, काय अवस्था झाली असेल छत्रपती शंभूराजेची. आपल्याला जेवताना जर जिभेला थोडंसं तिखट लागलं तर आपण पाण्याचे धार सोडतो त्या जिभेवर, आपण साखर तोंडात टाकतोच. पण जिवंतपणी ज्या राजाची जीभ तोडण्यात आली, एका क्षणात जीभ तोडली, काय वेदना झाल्या असतील आमच्या राजांना. एवढ्या वेदना होत होत्या तरी सुद्धा हिंदू धर्मासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. आज छत्रपती शंभू राजांचं बलिदान दिले. विनंती असेल, हा बलिदान दिन फक्त गावागावात साजरा करू नका. छत्रपती शंभू राजांनी ज्या कारणासाठी आपल्या शरीराचं बलिदान दिलं, ज्या धर्मासाठी आपल्या शरीराचं बलिदान दिलं, ते कारण लक्षात घ्या. इतिहास विसरलेली माणसं इतिहास निर्माण करू शकत नाही. या मातीचा इतिहास काय होता, या भगव्या रक्ताचा इतिहास काय होता, हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि आपल्या राजांनी ज्या गोष्टीसाठी बलिदान दिलं, ते बलिदान शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला इथेही ठेवायचं आणि इथेही ठेवायचं. आपल्या राजाने बलिदान दिलं, राजांचं बलिदान फुकट नाही गेलं पाहिजे आणि विनाकारण नाही गेलं पाहिजे. त्या बलिदानाचा, त्या रक्ताच्या थेंबाचा ना थेंबाची आपल्याला जाणीव असली पाहिजे. महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती म्हणून ज्यांचं भूषण सगळ्या महाराष्ट्रभर आपण मिरवतो, पण त्या आमच्या राजाचे किती हाल झाले, हा खरा इतिहास आमच्या नव्या पिढीच्या समोर येणं गरजेचं आहे. अजून काहींना माहिती नाही छत्रपती शंभू राजांना औरंगजेबाने कुठं डांबून ठेवलं होतं, त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचाराने अन्याय केले होते. त्या चित्रपटाचे धन्यवाद मानेल मी, एकदा नाही लाख वेळा मानेल, की त्या चित्रपटाने आमच्या शंभू राजाचा खरा इतिहास काय होता हा समाजाच्या समोर आणला. आणि घरातल्या लेकराला, म्हाताऱ्याला, वयस्कराला, आबालांपासून वृद्धांपर्यंत खरा इतिहास कळाला. धन्यवाद मानावे लागतील त्या चित्रपटाचे आणि चित्रपट निर्माण करणाऱ्याचे. आज बलिदान दिन शंभू राजाचा, फाल्गुन वद्य अमावस्या. औरंग्याला वाटलं की आदल्या दिवशी मारलं म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रात शोककळा असेल आणि हिंदू मराठे स्वतःच्या येणाऱ्या वर्षाचं स्वागत करणार नाही. काय झालं ना, हे मी वादाच्या भोवऱ्यात सापडेल म्हणून मला बोलायचं नाही पहा जास्त, मोजकं बोलून जाते माझ्या दादांनो. की गुढीपाडवा साजरा करणं, शंभू राजांच्या बलिदानाच्या अगोदर सुद्धा गुढीपाडवा साजरा करत होतो आपण. प्रमाण सांगते की मी तुम्हाला काही. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येणं गुढी. फाल्गुन वद्य अमावस्येला राजाचं बलिदान
त्यावेळी औरंग्याला वाटलं की महाराष्ट्र हा हिंदू धर्म गुढीपाडवा साजरा करणार नाही. दुसरा दिवस उगवला चैत्र शुद्ध प्रतिपदा. महाराष्ट्राच्या समोर प्रश्न होता, राजा मेला हे दुःख आहे आणि दुःखात आपण गुढी कशी उभारावी, आणि हेच त्याला पाहिजे होतं. काही मध्ये संघटना आल्या, त्यांनी नको आणि चुकीची इतिहास आपल्या समोर आणली. पण विनंती असेल माझी, आपल्या हिंदू धर्माची कोणतीच गोष्ट विसरू नका, राजाचं बलिदानही विसरू नका. त्याला हेच पाहिजे होतं ना, आपल्या गोष्टी बंद पडल्या पाहिजेत, आपली संस्कृती आपण विसरली पाहिजे. राजाचं दुःख आमच्या अंतःकरणात आहे, पण नव्या वर्षाचं स्वागत हे गुढी उभारूनच करणार आहोत. आपण नव्या वर्षाचं स्वागत हे गुढी उभारूनच करणार आहोत. राजाचं बलिदान आणि राजाचं दुःख नाही असं नाही आपल्या अंतःकरणात, ते अंतःकरणात ठेवायचंय. पण येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपल्याला गुढी उभारूनच करायचंय. म्हणून उद्या हिंदू आणि मराठी नववर्षाप्रमाणे आपल्या मराठी महिने जे उद्यापासून चालू होणार आहेत, हिंदूंचं नववर्ष जे निसर्गाने सुद्धा मान्य केले. आता झाडाची पानं गळतायत आणि झाडाला नवीन पालवी फुटते. जिकडे तिकडे पाहा तुम्ही, जुने पानं गळून आता झाडाला नवी पालवी फुटते. जे नववर्ष निसर्गाने सुद्धा मान्य केले. म्हणून उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदा, सर्वांना चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या, हिंदू नववर्षाच्या माझ्या सर्व समाज बांधवांना आणि सर्व भारतीयांना हिंदू नववर्षाच्या लक्ष शुभेच्छा. तुमचं हे संपूर्ण वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. सर्वांचे नवे संकल्प, नव्या आशा, नव्या अपेक्षा, नवीन इच्छा, सर्वांचे मनोरथ या वर्षात पूर्ण होत असे पांडुरंगाच्या आणि माऊली ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना. प्रेमाने बोला एकदा सर्वजण, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. अशा वाजीचा ना अधूनमधून टाळ्या, निदान इतके का असताना पण जरा मला बरं वाटत. नुसते तुमल्यावणी पाहतेत माझ्याकडे, कवा 5 वाजत येत आणि कवा थांबती. थोडक्यात चरित्र सांगते, ते केलंय म्हणून तिकडे पार्ट. सुनीतीने घरादाराचा त्याग केला. एक दिवस काही साधू संत आले, तिने त्यांची सेवा केली. साधू संत प्रसन्न झाले. हाय का हळूहळू या बर का मागून, हळूहळू या असं म्हणलं. काशा अशा वाकून पाहत्यात माग समोर बघा. साधू संत प्रसन्न झाली. बोल बाळा तुझी काय इच्छा आहे? म्हणे काही नाही, माझी ओटी भरलेली, फक्त सवतीच्या मांडीवर लेकरू खेळावं एवढीच अपेक्षा आहे. सवतीसाठी काय मागावं याची उत्तर भागवतांनी दिली. सुरुचीलाही दिवस गेले. दोघीने एक पुत्र झाला. सुनीतीचा ध्रुव, सुरुचीचा उत्तम. लहानाचा मोठा झाला, 5 वर्षाचा झाला. लेकरात खेळायला गेला ना तर पोराने खेळातून हाकलून लावावं, ध्रुवा नको खेळू आमच्यास, तुला वडील नाही. रडत आईकडे गेला. आई मला खरंच बाबा नाहीत का ग? आहेत ना बाळा. कुठे आहेत? आज मला त्यांचा पत्ता हवाय. बघ ना ग आई, माझे मित्र बघ ना, वडिलांचं बोट धरून कसं फिरायला जातात, वडिलाच्या खांद्यावर बसून फिरायला जातात, बाबाच्या मांडीवर बसतात, त्यांचे वडील त्यांचा लाड करतात. आई मलाही वाटतं ग बाबाच्या मांडीवर बसावं. सांग ना आई पत्ता दिला आईने. आज पहिल्यांदा ध्रुव नगरात गेला. राजा बसलेला होता एका मांडीवर उत्तम. ध्रुवाला पहिल्यांदा पाहिलं ना, उत्तानपाद राजाचं अंतःकरण भरून आलं. दुसऱ्या मांडीवर घेतलं आणि दोघांच्या डोक्यावर हात फिरवत होता. याच्या मनात काहीच नव्हतं. पण तेवढ्यात आली ती महाराणी सुरुची. तळपायची आग मस्तकाला गेली. तिच्या हाताला धलं, फरफरत ओढत नेलं, दिलं भिरकावून. लागलं त्याला. आई काही चुकलं का ग? या मांडीवर नाही बसू शकत मी, एवढंच चुकलं. तुझा जन्म माझ्या पोटी नाही झाला. काय करू ग आई? तपश्चर्या कर आणि देवाला वरदान माग. आता मरू दे, पुढचा जन्म सुरुच्या आईच्या पोटी जन्माला येऊ दे. रडत गेला ध्रुव. सुनीतीने दुरून येताना पाहिलं. पण सुनीती उत्तम नीतिमत्ता आहे ना ती. तिनं लेकराला काळजाला लावलं, समजावून सांगितलं, बाळ त्या मांडीवर काय बसायची इच्छा व्यक्त करतोस? हाडा मांसाची. आज आहे ना उद्या नाही. ऐसी जगह बैठो जहां से कोई न बोले उठ, और ऐसी बानी बोलो के कोई न बोले झूठ. तुला बसायचंय त्याच्या मांडीवर बसायची इच्छा कर ना. कुठे भेटेल ग तो? वनात भेटेल. काय करावं लागेल? त्याच्या नावाने तुला ओरडावं लागेल, त्याला तुला हाक मारावी लागेल, त्याच्यासाठी तुला आतुर व्हावं लागेल, त्याच्यासाठी तुला नामस्मरण करावं लागेल. करेल आई मी, पण सांग ना त्याचा पत्ता. तुला वनात जावं लागेल. निश्चयाचे बळ का म्हणे तिची पळ. 5 वर्षाचं लेकरू. आईने उपदेश केला.
वनाचा रस्ता धरला. विनंती असेल माझी तुम्हाला, लेकरू लहान आहे तोपर्यंत एक एक संस्काराची गोष्ट त्याच्या जीवनात देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या खिशात घाला तुम्ही. जीवन रूपी त्याच्या पिशवीत एक एक वस्तूची शिदोरी तुम्ही घाला. काढताना त्या वस्तू उशिरा निघतील पण परिणाम दाखवतील. मोठा झालेला त्याच्या मनाने काय ठेवून तो खिशात? एखादी पुडी ठेवील, गव्हाची, मावाची, तंबाखूची. एखादी पुडी ठेवील, एखादी डबी ठेवील, एखादी बाटली ठेवील, बिस्लेरीची, थम्सअपची, स्टिंग. हे पेत जाऊ नका बरं का. हृदयाची धडधड वाढते त्यांनी. माणसाला आधी ताकद येते, नंतर माणूस पुरता गळून जातो. हृदयाची धडधड वाढते, ब्लड प्रेशर हाय होतं, त्याने वाईट येते. पेत जाऊ नका. बरेच जण ड्रायव्हिंग करताना पितात, स्टिंग पितात. झोप जाते माणसाची, नंतर सगळं बिघडतं. मग आईने सांगितलं वनाचा रस्ता धरला. गेल्याच्या नंतर आता नारद प्रगट होतात. ध्रुव महाराजांनी वनाचा रस्ता धरला आणि परमात्मा प्राप्तीसाठी ध्रुव महाराज ज्यावेळी वनात जातात